भाजपने नियम शिकवण्याची गरज नाही. अंबादास दानवेंकडून शिवीगाळीचे समर्थन. लाड म्हणाले, मला झोप लागली नाही. हिंदू राष्ट्राला तुम्ही भगवा दहशतवाद म्हणता, हिंदूंनो जागे व्हा म्हणत राहुल गांधींच्या वक्तव्यावर कितकित चित्ते भडकली. पावसाळी अधिवेशनाचा 5वा दिवस. लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड आवश्यक करावे, संजय गायकवाडांची मागणी. जामिनावर सुटता सराईत गुन्हेगाराची हत्या. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाला अटक. पुण्यातील घटना. राहुल यांच्या लोकसभेतील वक्तव्यामुळे अनेक भाग काढून टाकण्यात आले. राहुल म्हणाले, मोदीजींच्या जगात सत्य पुसले जाऊ शकते, पण वास्तव्यात नाही. पावसाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस. सरकार पाडण्यासाठी अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला. दीक्षाभूमीच्या पाहणीसाठी नार्वेकरांनी समिती नेमावी. इंदू मिल. चौदार तळ्याच्या कामाबद्दल सरकार उदासीन. वडट्टीवारांनी सुनावले. पंकजा मुंडेंनी दाखल केला विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज. आता मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? धनुभाऊंचाही मार्ग मोकळा. विधान परिषद सभापती पदाची निवडणूक. विधिमंडळाच्या बैठकीनंतर होणार निर्णय. भाजपच्या दरेकर, डावखरे, शिंदेंचे नाव चर्चेत. जरांगेंच्या घरावर ड्रोनच्या घिरट्या. अंतरवाली सराटीत रात्री उशिरा घडली घटना. टेहळणी केल्याचा संशय. पोलिसात तोंडी तक्रार. दीक्षाभूमी आंदोलन. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. परराज्यातून आलेल्यांनी डोकी भडकावली. तपासात धक्कादायक माहिती. माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या 5 जणांच्या चरणी माझे यश अर्पण. विधान परिषदेसाठी अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भाऊक. महाविकास आघाडीचे 3 उमेदवार विधान परिषदेची निवडणूक लढतील. मी शरद पवारांच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल करणार. जयंत पाटील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आजपासून लागू. ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात. लाडांना चांगलाच प्रसाद दिला असता. अंबादास दानवे विधान परिषदेतल्या राड्यानंतर पुन्हा आक्रमक. टॉवरवर चढून जीव धोक्यात घालण्यापेक्षा पुढाऱ्यांना जाब विचारा. एसटीचे शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय प्रश्न मिटणार नाही. बाई जगताप. राजकारण्यांची जवळीक ईडी चौकशी. झहीर इक्बालच्या वडिलांबद्दल सोनाक्षी सिन्हाच्या भावाची पोस्ट चर्चेत. बॅडमिंटन खेळताना चिनी खेळाडूला कार्डियाक अरेस्ट. कोर्टवरच मृत्यूने गाठले. आज सोने स्वस्त झाले, चांदी महाग झाली. सोने 71,858 रुपये. चांदीचा भाव 88,085 रुपये किलोवर पोहोचला. सरकारने जीएसटी डेटा जारी करणे थांबवले. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला रिलीज व्हायचा. जूनमध्ये 1.74 लाख कोटी जमा झाले.